हरे कृष्णा। श्री श्री राधा मदन गोपाल, श्री श्री ललिता विशाखा सखी, श्री श्री गौरनीता, श्री प्रभुपाद, श्री गुरुदेव व सर्व वैष्णवांच्या कृपेने आज आपण एक नवीन चारोळी पाहणार आहे. भगवद्गीता 5वा अध्याय 15वा श्लोक यावर आधारित. कर्म करणे अगोदर करावा योग्य विचार, आपल्या चुकीच्या गोष्टींसाठी कृष्ण नाही जबाबदार. कर्म करणे अगोदर करावा योग्य विचार, आपल्या चुकीच्या गोष्टींसाठी कृष्ण नाही जबाबदार. भगवद्गीता 5वा अध्याय 15वा श्लोक. तर या महिन्यामध्ये आपण भगवद्गीतेवर आधारित चारोळ्या बघणार आहे. हा महिना गीता जयंतीचा महिना असल्या कारणाने. तर 15वा श्लोक 5व्या अध्यायाचा. 5व्या अध्यायाचं शीर्षक आहे कर्म संन्यास योग. तर श्लोक याप्रमाणे. नादत्ते कश्चिदं पापं न चैव सुकृतं विभो, अज्ञान आवृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवा. भाषांतर. तसेच भगवंत कोणाचेही पाप किंवा पुण्य ग्रहण करीत नाहीत, तथापि देहधारी जीव वास्तविक ज्ञान आच्छादित करणाऱ्या स्वतःच्या अज्ञानामुळे मोहित होतात. तात्पर्य. संस्कृत शब्द विभू म्हणजे अमर्यादित ज्ञान, ऐश्वर्य, बळ, यश, सौंदर्य आणि वैराग्याने परिपूर्ण असणारे भगवंत होत. ते आत्माराम आहेत आणि पुण्य किंवा पाप कर्मांनी कधीच विचलित होत नाहीत. ते कोणत्याही जीवासाठी विशिष्ट परिस्थिती निर्माण करीत नाहीत, परंतु अज्ञानाने मोहित झाल्यामुळे जीव विशिष्ट परिस्थितीत राहण्याची इच्छा करतो आणि याप्रमाणे त्याच्या कर्माची आणि कर्मफळाची शृंखला चालू राहते. जीव पराप्रकृती रूप असल्यामुळे ज्ञानमयी असतो, तरी त्याची शक्ती मर्यादित असल्याकारणाने तो अज्ञानाने प्रभावित होऊ शकतो. भगवंत सर्वशक्तिमान आहेत, पण जीव सर्वशक्तिमान नाही. भगवंत विभू किंवा सर्वज्ञ आहे, तर जीव अनुरूप आहे. जीव चेतन असल्यामुळे स्वतंत्र इच्छा करू शकतो. अशा इच्छेची पूर्णता मात्र सर्वशक्तिमान भगवंताद्वारे केली जाते. म्हणून जेव्हा जीव योग्य अयोग्य इच्छा करण्यामध्ये गोंधळून जातो, तेव्हा भगवंत जीवाला त्याच्या इच्छा पूर्ण करण्याची अनुमती देतात. परंतु जीवाने केलेल्या इच्छेमुळे विशिष्ट परिस्थिती रूप निर्माण होणाऱ्या कर्माचे आणि कर्मफळांचे दायित्व भगवंतांवर नसते. यास्तव भ्रमित अवस्थेतील देहधारी जीव अनुषंगिक भौतिक देहाशी स्वतःचे तादात्म्य करतो आणि जीवनातील क्षणभंगूर सुखदुःखाच्या अधीन होतो. भगवंत परमात्मा रूपाने जीवाचे नित्य सहचर आहेत आणि म्हणून मनुष्य फुलांच्या सानिध्यात राहून फुलांचा सुगंध घेऊ शकतो. तद्वत भगवंत प्रत्येक जीवाची इच्छा जाणू शकतात. इच्छा हे जीवांच्या बद्धावस्थेचे सूक्ष्म रूप आहे. भगवंत जीवांच्या योग्यतेप्रमाणे त्याची इच्छा पूर्ण करतात. म्हणून जीव आपली इच्छा पूर्ण करण्या इतपत शक्तिमान नाही, तथापि भगवंत सर्व इच्छांची पूर्तता करू शकतात आणि सर्वांसाठी भगवंताकडे समभाव असल्यामुळे ते सूक्ष्मरित्या स्वतंत्र असणाऱ्या जीवांच्या इच्छामध्ये व्यत्यय आणत नाहीत. तरी जेव्हा मनुष्य श्रीकृष्णाच्या प्राप्तीची इच्छा करतो, तेव्हा भगवंत त्याची विशेष काळजी घेऊन त्याला अशी इच्छा करण्यास प्रेरित करतात की जेणेकरून तो भगवत प्राप्ती करू शकेल आणि नित्य आनंदी होऊ शकेल. म्हणून वैदिक मंत्र सांगतात की भगवंत जीवाला पुण्य कर्मामध्ये कार्यरत करतात, जेणेकरून त्याची उन्नती होऊ शकेल, आणि ते जीवाला पाप कर्मामध्ये कार्यरत करतात, जेणेकरून तो नरकात जाईल. जीव आपल्या सुखदुःखांच्या संदर्भात सर्वथा परावलंबी आहे. ज्याप्रमाणे वायूद्वारे ढग ओढले जातात, त्याप्रमाणे भगवंतांच्या इच्छेद्वारे जीव स्वर्ग किंवा नरकामध्ये जाऊ शकतो. म्हणून कृष्ण भावनेची उपेक्षा करण्याची देहधारी जीवाची अनादी काळापासून चाललेली इच्छाच त्याला भ्रमित होण्यास कारणीभूत होते. जीव स्वरूपता जरी सच्चिदानंद असला तरी तो अनुस्वरूपी असल्यामुळे त्याला आपल्या भगवत सेवेच्या वास्तविक स्वभावाचे विस्मरण होते आणि तो अज्ञानग्रस्त होतो. अज्ञानाच्या प्रभावामुळे जीव म्हणतो की भगवंतच माझ्या बद्धावस्थेत कारणीभूत आहेत. वेदांत सूत्र या संदर्भात म्हणते, वैषम्य निर्घृण्ये ये सापेक्षवा तथाही दर्शयती. वास्तविकपणे भगवंत कोणाचा द्वेष करीत नाही आणि कोणावर आसक्ती भावही ठेवत नाही. केवळ वरकरणी तसे दिसते. तर हे तात्पर्य या श्लोकाचं.
श्लोकचा भाषांतर परत बघूया. तसेच भगवंत कोणाचे पाप किंवा पुण्य ग्रहण करीत नाही, तथापि देहधारी जीव वास्तविक ज्ञान आच्छादित करणाऱ्या स्वतःच्या अज्ञानामुळे मोहित होतात. तर हा अध्याय कर्मसन्यास योग. तर याच्यामध्ये जो मुख्य प्रश्न आहे आणि सगळ्यांना हा प्रश्न पडतो की हू इज रिस्पॉन्सिबल फॉर माय सफरिंग, की माझ्या दुःखाला कोण कारणीभूत आहे. मी कारणीभूत आहे का दुसरं कोणी कारणीभूत आहे किंवा भूत कारणीभूत आहे का परमात्मा कारणीभूत आहे का भगवंत कारणीभूत आहे. हू इज रिस्पॉन्सिबल फॉर माय सफरिंग. तर या प्रश्नाचं उत्तर भगवान कृष्ण जे या श्लोकामध्ये देतात. न दत्ते कश्चिदं पापं न चैव सुकृतं विभो अज्ञानावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ते जन्तवः. की भगवंत याच्यामध्ये सांगतात की मी जीवाचे पाप पण ग्रहण करत नाही किंवा पुण्य पण ग्रहण करत नाही. आणि तर मग कोण ग्रहण करतं किंवा कोण जबाबदार आहे. ग्रहण करत नाही म्हणजे जबाबदार नाही आहे. तर याच्यामध्ये भगवान कृष्ण सांगतात की न परमात्मा कोणत्या जीवाचे पाप ग्रहण करतो न पुण्य ग्रहण करतो. जर जे अभक्त आहे त्यांच्या बाबतीत जे भगवंत काही हस्तक्षेप करत नाही. जीव स्वतःच्या इच्छेने कर्म करतो आणि त्या कर्माचे फळ त्याला प्रकृती प्रदान करते. त्यामुळे भगवंत सांगतात की परमात्मा हृदयात स्थित असलेला परमात्मा जरी जीवाच्या सगळ्या ॲक्शन्स कर्म पाहत असतो आणि कर्म करण्यासाठी मदतही करत असतो, पण परमात्मा त्या जीवाने जे काही पाप केले आहे त्याचा भागीदारही होत नाही परमात्मा, आणि जर पुण्य करत असेल तर ते पुण्याचाही भागीदार होत नाही. अशा प्रकारे परमात्मा जे हे अलिप्त असतात किंवा भगवान कृष्ण हे अलिप्त असतात. ॲटलिस्ट जे अभक्त आहेत त्यांच्या बाबतीत तरी. भक्तांच्या बाबतीत भगवंत हस्तक्षेप करतात, त्यांचे पाप नष्ट करतात आणि पुण्यही नष्ट करतात. आणि हे पुण्यामुळे काय होतं, परत जन्म घ्यावा लागतो. त्यामुळे भगवान कृष्ण दोन्ही नष्ट करतात. पण जे भक्त नाही आहे त्यांच्या बाबतीत भगवान कृष्ण आणि परमात्मा हे दोघंही अलिप्त राहतात. तर हे अलिप्त राहण्याचं कारण म्हणजे ते अभक्त आहेत. तर भगवंत अभक्ताच्या बाबतीचा हा श्लोक आहे की न दत्ते कश्चिदं पापं न चैव सुकृतं विभो. तर भगवंत कशा प्रकारे अलिप्त राहतात हे समजण्यासाठी आपण उदाहरण बघूया की एका कोर्टमध्ये एक जज आहे. तर जज कोर्टमध्ये असतो, तर एक जो गुन्हेगार असतो तो गुन्हेगाराला घेऊन पोलीस येतात आणि जज काय करतो, त्याला शिक्षा देतो की 5 वर्षाची जेल, 10 वर्षाची जेल, आजन्म कारावास किंवा फाशीची शिक्षा. तर ज्याप्रमाणे गुन्ह्याचं स्वरूप असतं त्याप्रमाणे जज काय करतात, न्यायाधीश ते त्या गुन्हेगाराला शिक्षा देतात. तर आपण म्हणू किंवा या गुन्हेगाराला शिक्षा देण्यासाठी कोण जबाबदार आहे, न्यायाधीश. न्यायाधीश कसं काय जबाबदार आहे, न्यायाधीशने काय केलं, फक्त शिक्षा सुनावली. त्याला घेऊन कोण आलं, पोलीस घेऊन आले. मग पोलिसामुळे तो कोर्टामध्ये आला, कारण पोलिसांनी त्याला पकडलं त्या गुन्हेगाराला. त्यामुळे पोलीस जबाबदार नाही, पोलीस पण जबाबदार नाही. मग कोण जबाबदार आहे, तो स्वतः गुन्हेगार, तो व्यक्ती ज्याने गुन्हा केला तो जबाबदार आहे. आपण ब्लेम आरोप पोलिसावर पण ठेवू शकत नाही की पोलिसामुळे त्याला शिक्षा झाली. न्यायाधीशाला पण आपण जबाबदार ठरवू शकत नाही, कारण की न्यायाधीशाने काय केले, जे नियम आहे त्या नियमाप्रमाणे त्याला शिक्षा दिली. तर मुळात गुन्हा करणारा जो आहे हा जबाबदार आहे. त्यांनी कायद्याचं ज्ञान त्याला असेल किंवा नसेल, त्यांनी गुन्हा केला आहे तर त्याला ती शिक्षा मिळणार आहे. तर या अध्यायामध्ये जे 3 डुअर्स सांगितलेले, प्रकृती, परमात्मा आणि जीव जगत जगदीश. तर परमात्म्याचं काम याच्यामध्ये सांगितलेलं आहे की परमात्मा जे आहे हे एखाद्याची इच्छा जाणून घेतात जीवाची, कारण की ते हृदयाच्या जवळ स्थित आहे. आपण जी काही इच्छा करतो सगळ्यात पहिले आपल्या परमात्म्याला कळते, बाहेर आपण कोणाला सांगितली नाही तरी, कारण की ते हृदयामध्ये स्थित आहे, हृदयामध्ये बसलेले आहे. आपण जी काही इच्छा करतो, मला हे खायचं, मला इकडे जायचं, मला तिकडे जायचं, कदाचित आपल्या आईवडिलांना माहीत नसेल, आपल्या बहीण भावांना माहीत नसेल, आपण कोणालाही सांगणार नाही, पण परमात्म्याला न सांगताही कळतं. तर परमात्मा सगळ्यांच्या हृदयामध्ये स्थित आहे. तर मग परमात्मा जबाबदार आहे का एखाद्याच्या पाप कर्मासाठी, पुण्य कर्मासाठी? नाही.
का? कारण की परमात्मा जे इच्छा जाणतो, पण इच्छा करणारा जीव जो आहे हा सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार आहे. जसं की उदाहरण दिलं जातं की एक लहान मूल आहे, ते चंद्राला पाहतं आणि आईच्या मागे लागतं, मला चंद्र पाहिजे, मला चंद्र पाहिजे. मग खूप हट्ट करता, रडायला लागतं. मग आई काय करते, एका प्लेटमध्ये पाणी भरते आणि त्या चंद्राचं प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये दिसेल याप्रमाणे त्याच्यासमोर ती प्लेट ठेवते. मग त्या बाळाला वाटतं की बाबा चंद्र खाली आला. तर या कृतीमध्ये आपल्याला वाटतं की आई जबाबदार आहे, की आईमुळे तिथे चंद्र दिसतोय. कोणी म्हणे चंद्र जबाबदार आहे, जर अमावस्या असली असती त्या बाळाला चंद्र दिसला नसतं. पण कोण जबाबदार आहे? मुख्य करून ते बाळ जबाबदार आहे, की ज्यांनी खूप तीव्र इच्छा केली, त्यामुळे आईने जे आईला असं करावं लागलं. त्याचप्रमाणे जे जीव हा इच्छा करतो आणि दुःख भोगत असतो, त्याच्यासाठी परमात्मा बिलकुल जबाबदार नाही, अन्य कोणीही जबाबदार नाही. जीव स्वतः इच्छा करतो भोग घेण्याची, आणि भोग काबर घेण्याची इच्छा करतो, तर अज्ञानामुळे. तर प्रभुपाद किंवा इस्कॉनमध्ये जे आपण 4 नियम सांगतो, हे जे पोस्टरमध्ये दिसते, आपण नो इंटॉक्सिकेशन, नशापान करायचं नाही, नो गॅम्बलिंग, जुगार खेळायचं नाही, नो मीट इटिंग, मांसाहार करायचा नाही, नो इलिसिट रिलेशनशिप, विवाहबाह्य संबंध किंवा व्यभिचार, या 4 गोष्टीची जीव खूप इच्छा करतो. आणि या जेव्हा 4 गोष्टी करतो, त्याच्यानंतर त्याच्या जीवनात दुःख सुरू होतं, दुःखाची अनुभूती यायला लागते किंवा दुःखाचा डोंगर कोसळतो. तर या 4 गोष्टींचं ज्ञान, न करण्याचं ज्ञान भगवंतांनी सर्व शास्त्रामध्ये दिलेलं आहे. जर जीव, एखादा व्यक्ती ते ज्ञान घेत नसेल, तर निश्चित त्याला जबाबदार भगवंत नाही आहे. कारण की ज्ञान देण्याचं कार्य भगवंतांनी ग्रंथांच्या माध्यमातून, संतांच्या माध्यमातून, गुरु, साधू, शास्त्रांच्या माध्यमातून केलेलं आहे. त्याचं ज्ञान जर कोणी घेत नसेल आणि या 4 गोष्टी किंवा अन्य इतर वाईट गोष्टी करत असेल आणि त्याच्या जीवनात दुःख येत असेल, तर त्याला भगवंत जबाबदार नाही आहे. त्यामुळे कृष्ण काय म्हणतात, न दत्ते कश्चिदं पापम न चैव सुकृतम विभो. तर परमात्मा जो आहे, जरी प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित असला, तरी परमात्मा कोणाच्याही पापाचे किंवा पुण्याचे भागीदार होत नाही. जसं की आकाशामध्ये सूर्य स्थित असतो, सूर्याच्या प्रकाशातच पाप आणि पुण्य होत असतं. पण प्रत्येकाच्या पाप पुण्याचा भागीदार, हिस्सेदार सूर्यदेव नसतात. जरी सूर्यप्रकाशामुळे काही क्रिया करण्यासाठी काही क्रिया किंवा वाईट कर्म होतं, पण त्याचा भाग, पापाचा भाग हा सूर्यदेवांना मिळत नाही. तर त्याप्रमाणे परमात्मा सुद्धा हे सूर्याप्रमाणे ते कधी कोणाच्या पापाचे आणि पुण्याचे भागीदार होत नाही. त्यामुळे हे आपण निश्चित समजलं पाहिजे की आपल्या पापमय कृत्याला आणि पुण्याला हे कोणी जबाबदार नाही, किंवा आपण जबाबदार आहे. त्यामुळे आपण कर्म करण्याअगोदर योग्य विचार केला पाहिजे की हे कर्म बरोबर आहे का. नाही तर आपण पाप कर्म करत बसायचं आणि सांगायचं हे उपरवाले की वजह से हुआ, हे वरच्यामुळे झालं, मी जे काही चुकीच्या गोष्टी करतो ना त्याला मी जबाबदार नाही, हे वरती जे भगवंत बसले ते जबाबदार आहे. कारण की तेच म्हणतात की मेरे इच्छा के बगैर झाड का एक पत्ता भी नाही हिलता. त्यामुळे मी जे काही चुकीचे कर्म करतो ते केवळ त्यांची काय इच्छा आहे, असं म्हणणं हे चुकीचं आहे. कोणी काही गुन्हे करेल आणि म्हणेल की माझी इच्छा नाही, भगवंतांची इच्छा आहे. कोणी सिरियल मर्डर करेल, 10 खून करेल आणि म्हणेल भगवंतांची इच्छा आहे. तर हे केवळ चुकीचं आहे. भगवंतांची इच्छा भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेली. काय इच्छा आहे, पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदं भक्ती प्रथम अश्नामी प्रेतात्मना. तुझे काय फळ, पान, फूल, पाणी जे ते मला अर्पण कर. आणि भगवंतांची आणखी इच्छा आहे. भगवंत म्हणतात सर्व धर्मां परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचि. तर या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की तू मला शरणी, सर्व धर्मांचा त्याग कर आणि मी तुझे सगळे पाप नष्ट करतो. तर जेव्हा कोणी भगवंतांना शरण जाण्याचा विचार करतो, तेव्हा भगवंत काय करतात, त्याचे पाप पुण्याची जबाबदारी घेतात. आणि जो भगवंतांना शरण जात नाही, भक्ती करत नाही, त्याच्या बाबतीत भगवंत हे काय न्यूट्रल राहतात, काही लक्ष देत नाही एवढं. तर त्यामुळे
इवन भक्त जरी असला आणि त्यांनी शास्त्र समजली वाचली आणि जरी तो जाणीवपूर्वक पाप करत असेल तर भगवंत त्याचे पाप नष्ट नाही करत, त्याला उलटे आणखी जास्ती शिक्षा भगवान कृष्ण देतात. त्यामुळे आपल्या दुःखाला कारणीभूत हे आपले कर्म आहे आणि त्यामुळे आपण आपले कर्म चांगले करावे हे भगवान कृष्णाची इच्छा आहे. आपलं खाणं बसणं उठणं बोलणं झोपणं जे काही क्रिया आहे या सगळ्या शास्त्राला अनुरूप आणि अनुकूल असले पाहिजे. तर आपण या भौतिक जगामध्ये दुःख जे आहे हे भोगणार नाही. मागे जे वाईट केलं असेल त्याचं दुःख येईल, पण भविष्यामध्ये दुःख भोगायची गरज नाही पडणार. त्यामुळे हा फार मोठा गहन विषय आहे की कोणामुळे आपल्याला दुःख प्राप्त होतो, हे भौतिक जगत हे असं का बरं आहे. तसं हिंदी पिक्चरमध्ये गाणं पण आहे कि तेरे मन में क्या समाई काहे को दुनिया बनाई, दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई, तूने काहे को दुनिया बनाई. एक पिक्चरचं गाणं आहे की भगवंतांना ते म्हणतात की तुम्ही का बरं दुनिया बनवली. ॲक्च्युली भगवंतांनी बनवलेली नाही आहे, आपण इच्छा केली, आपण भांडण केलं, आपण जिद्द केली. नाही मला वेगळा भोग घ्यायचा आहे, मला परमेश्वर बनायचे, मला बॉस बनायचे, मला सेवा नाही करायची. मग भगवान कृष्णाला हे भौतिक जगत बनवावं लागेल आणि त्या भोग घेण्याच्या इच्छेमुळे काय होतं, आपल्याकडून जाणून बुजून कळत न कळत पाप होतं आणि त्या पापाची शिक्षा आपल्याला मिळते आणि पुण्याबद्दल आपल्याला मग स्वर्गात पाठवलं जातं. मग स्वर्गातून भोगून आल्यावर परत दुःख भोगावं लागतं. त्यामुळे आपण फार काळजीपूर्वक आपले कर्म केले पाहिजे, शास्त्राला अनुरूप गुरूंचं मार्गदर्शन त्यामुळे सतत आपण घेतलं पाहिजे. तर या श्लोकाच्या तात्पर्यामधून आपण काय शिकू शकतो की भगवान कृष्ण किंवा परमात्मा जे हे विभू आहे. इथे विभू हा शब्द आलेला आहे. न दत्ते कश्चितं पापं न चैव सुकृतं विभू. विभू म्हणजे त्यांना सर्व काही माहीत आहे आणि त्यांच्याकडे 6 ऐश्वर्य आहेत. ऐश्वर्यस्य समागस्य वीर्यस्य यशस्वी श्रिय ज्ञान वैराग्य चैव शन्ना भगवती इति गणा. हे 6 ऐश्वर्य त्यांच्यामध्ये पूर्णप्रमाणे आहेत, त्यामुळे ते विभू आहेत. आणि परमात्मा किंवा भगवंत हे सेल्फ सॅटिस्फाईड आहेत आणि त्यामुळे ते कोणाचे पाप आणि पुण्य ग्रहण करत नाही आणि कोणाच्याही एका विशिष्ट परिस्थितीला ते जबाबदार नाही आहे. आणि जो जीवात्मा आहे तो अणु आहे. अणु म्हणजे एकदम छोटा, मायन्यूट, आणि विभू म्हणजे खूप मोठे. तर 2 एकदम विरुद्ध आहेत. आपण जीवात्मा हे अणु आहे, एकदम छोटे, आणि त्यामुळे काय होतं की वी प्रोन टू इग्नोरन्स. त्यामुळे आपण जे अज्ञानाने आवृत्त होतो. ही छोटी गोष्ट आहे, एखादी छोटी गोष्ट आहे तर त्याच्याभोवती काय करू शकतो आपण, सहज रिंगण टाकू शकतो, सर्कल टाकू शकतो. आणि खूप मोठी गोष्ट आहे त्याला आपण सर्कल नाही टाकू शकत. त्याप्रमाणे जीव हा एकदम सूक्ष्म आहे, त्यामुळे मायेने तो सहजपणे आवृत्त होतो आणि कमी शक्ती असल्यामुळे. आणि त्यामुळे ऑल्दो ही इज फुल ऑफ नॉलेज अँड ब्लिस. आणि जीवात्मा तसं पाहायला गेलं तर सच्चिद आनंद आहे, पण त्याची शक्ती खूप कमी आहे, त्यामुळे तो सहजपणे अज्ञानाच्या आवरणाने झाकला जातो. दुसरं आहे की जीव जो आहे भगवंतांचाच अंश आहे, त्यामुळे त्याला काही स्वतंत्र इच्छा दिलेली आहे आणि त्या स्वतंत्र इच्छेचा जर तो गैरवापर करत असेल तर त्याला पापकर्माचे फळ भोगावे लागतात. नंतर डिझायर इज अ सेटल फॉर्म ऑफ कंडिशनिंग ऑफ ऑल लिव्हिंग एंटिटी. तर इच्छा करणे हे जीवाचा स्वाभाविक भाग आहे, त्यामुळे तो इच्छा करतो आणि नंतर त्याप्रमाणे त्याला फळ भोगावे लागतात. मिसयूज ऑफ डिझायर की अज्ञानामुळे काय करतो जीव, चुकीच्या इच्छा करतो आणि त्यामुळे काय होतं की पाप आणि पुण्य याचे जे क्रिया प्रतिक्रिया आहे त्याच्यामध्ये तो अडकून जातो. तर अशा प्रकारे जीव आणि भगवंत हे दोघांचे वेगवेगळे काय रोल आहे. एकाच ठिकाणी राहतं हृदयामध्ये जीव आणि परमात्मा, दोघी बाजूबाजूलाच आहे एकाच रूममध्ये. त्यामुळे परमात्म्याला सगळं माहिती असतं की जीव काय इच्छा करतो आणि त्याप्रमाणे तो जर जास्ती हट्ट करत असेल तर मग ते त्याप्रमाणे त्याला मदत करतात, गाईड करतात. पण त्यामुळे परमात्म्याला अजिबात पाप लागत नाही.
तर या संदर्भामध्ये भागवतमच्या पहिल्या स्कंदामध्ये परीक्षित महाराज आणि धर्माच्या रूपाने जो बैल उभा होता त्यांची चर्चा जी आहे आणि आपण समजू शकतो किंवा हा पॉईंट हा विषय समजण्यासाठी आपल्याला मदत करेल. तर परीक्षित महाराज पृथ्वीवरती भ्रमण करत असताना त्यांना एका बैलाचे 3 पाय जखमी झालेले दिसतात आणि बैल एकाच पायावर उभा असतो आणि गाय पण जी आहे ती जखमी असते. तर परीक्षित महाराज त्या धर्मरूपी बैलाला विचारतात की ही तुझी अशी हालत किंवा अशी परिस्थिती कोणी केली, तुझ्या 3 पाय कोणी तोडले किंवा जखमी केले. तर धर्माच्या रूपाने बैल म्हणतो की न वयम क्लेशम विजानी यत्सु पुरुष हर्षभा पुरुषम तम विजानीमो वाक्य भेद विमोहिता. हे सर्वश्रेष्ठ पुरुषा, नेमक्या कोणत्या एका व्यक्तीमुळे आम्हाला कष्ट प्राप्त झाले हे निश्चित करणे कठीण आहे, कारण विविध कारणे सांगणाऱ्या तत्वज्ञानामधील मतभिन्नतेमुळे आम्ही गोंधळून गेलो आहोत. तर प्रभुपाद इथे सांगतात तात्पर्यामध्ये की कार्यकारणासंबंधी विशेषतः माणसाच्या दुःखाचे मूळ कारण आणि दुःखाचे विविध जीवांवर होणारे परिणाम यासंबंधी तात्विक चिकित्सा करून विविध उपपत्ती सांगणारे कितीतरी तत्वज्ञ जगात आहेत. त्यापैकी 6 सामान्यतः श्रेष्ठ समजले जातात. त्याशी कनाद हे वैशेषिक मताचे प्रवर्तक आहेत, गौतम हे तर्कशास्त्राचे प्रवर्तक आहेत, पतंजली हे योग मार्गाचे प्रवर्तक आहेत, कपिल हे सांख्यशास्त्राचे प्रवर्तक आहेत, जैमिनी हे कर्ममीमांसाचे प्रवर्तक आहेत आणि व्यासदेव हे वेदांत दर्शनचे प्रवर्तक आहेत. पुढच्या श्लोकामध्ये सांगतात जे तत्वज्ञ कोणतेही द्वैत मानित नाही ते स्वतःच स्वतःच्या सुखदुःखाचे कारण असल्याचे घोषित करतात. इतर काही लोक देवी शक्तींना दुःखाचे कारण मानतात, तर इतर काही म्हणतात की आपले कर्मच कारण आहे आणि जड भौतिकवादी लोक प्रकृतीलाच अंतिम कारण समजतात. तर आपल्या दुःखाला कारणीभूत कोण आहे याच्याबद्दल ते सांगते की काही जण म्हणतात की देवी शक्ती, कोणी म्हणतं की जसं ॲस्ट्रॉलॉजरकडे गेलं की माझ्या दुःखाचं कारण काय आहे, ते म्हणतील राहू केतू आहे किंवा शनी मंगळ आहे. दुसऱ्या एखाद्याकडे गेलं डॉक्टरकडे, एखादा आजार झाला डॉक्टर म्हणेल कोरोना व्हायरस आहे किंवा बॅक्टेरिया आहे किंवा वर्म्स आहे, तर डॉक्टर वेगळं कारण सांगेल. आणखी एखाद्याकडे गेलं योगशास्त्रांकडे गेलं किंवा आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेलं ते म्हणतील की कफपित्त वायू इम्बॅलन्स आहे त्याच्यामुळं आजार झालेला आहे. तर प्रत्येकजण जे आहे वेगवेगळं कारण सांगतात दुःख होण्याचं. त्याप्रमाणे काही शास्त्रज्ञ किंवा विद्वान सांगतात की आपणच स्वतःच्या कर्मामुळे दुःखी होतो. काही जण देवी प्रकृतीला मानतात, तर काही जण भौतिक प्रकृतीला कारण मानतात. पुढच्या श्लोकामध्ये काही असे विचारवंत असे मानतात की आपल्या दुःखाचे अंतिम कारण कोणालाही तर्काने निश्चित करता येणारे नाही, कल्पनेने जाणता येणार नाही आणि शब्दाने व्यक्त करता येणार नाही. हे राजर्षी, या सर्वांचा आपल्या बुद्धीने विचार करून कोणता निर्णय करावयाचा ते तुम्ही ठरवा. तर परीक्षित महाराजांना पाहिजे असतं डायरेक्ट उत्तर की तू माझ्या दुःखाला हा कली जबाबदार आहे, कारण की कली तिथेच उभा होता. पण बैल जो आहे, जो धर्माचं प्रतीक आहे, तो म्हणतो हा कली जबाबदार नाही आहे. तर इथे काय सांगतात, वेगवेगळे ऑप्शन देतात की हे जबाबदार होऊ शकतं, हे जबाबदार, ते डायरेक्ट बोट नाही दाखवत. त्याप्रमाणे आपण बघू शकतो आपल्या जीवनामध्ये एखादा व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल, भले आपलं नातेवाईक असो, ऑफिसचा बॉस असो किंवा मित्र असो, नातलग असो, मैत्रीण असो, आपली पत्नी असो, मुलं असो, नवरा असो किंवा आपलं शरीर असो, तर आपली लगेच आपलं बोट दुसऱ्याकडे जातं. दिस पर्सन इज कॉज ऑफ माय सफरिंग, यामुळे मला दुःख होतंय, याच्यामुळे. ॲक्च्युली हे उत्तर बरोबर नाही. आपल्याला जे दुःख होत आहे, समोरची व्यक्ती फक्त काय, दे आर जस्ट इन्स्ट्रुमेंट ऑफ आवर कर्मा, की आपण जे कर्म केलेले मागच्या जन्मी, त्याच्या कितीतरी मागच्या जन्मी, ते कर्माची रिॲक्शन देण्यासाठी ते फक्त माध्यम आहे. त्यामुळे ती व्यक्ती जबाबदार नाही. शेवटी कोण जबाबदार आहे? शेवटी आपले कर्म जबाबदार आहेत. तर त्यामुळे जे ज्ञानी व्यक्ती आहेत ते दुसऱ्या कोणालाही ब्लेम करत नाही, आरोप करत नाही त्यांच्यावरती, त्यांच्यामुळे माझ्या जीवनात दुःख आहे. कोणत्याही परिस्थितीला नाव ते ठेवत नाही आणि जी काही परिस्थिती आहे, जी काही व्यक्ती आहे,
त्या व्यक्तीचा ते त्रास किंवा जे जर सहन करता येणे इतपत ते सहन करते, पण उगाच त्याला आरोप नाही करणार आणि आपण दुसऱ्यावरती ब्लेम करत असू की ही व्यक्तीमुळे मला त्रास होतो, माझ्या जीवनात दुःख आहे, या परिस्थितीमुळे दुःख आहे, तर असं आपण रडत असू तर आपल्याकडून भक्ती व्यवस्थित होणार नाही. आपण नेहमी ती व्यक्ती समोर आली की आपल्या मनामध्ये काही द्वेष भावना निर्माण होईल आणि जोपर्यंत द्वेष मनामध्ये आहे तोपर्यंत आपण भगवंतांची शुद्ध भक्ती नाही करू शकणार. त्यामुळे भगवंतांनी नेहमी सांगितलेले इच्छा द्वेष समुत्थेन आणि परत अद्वेष्टा सर्वभूतानां. तर कोणतीही परिस्थिती, कोणतीही व्यक्ती आपल्या दुःखाला कारणीभूत नाही आहे. आपले कर्म आणि आपल्या चुकीच्या इच्छा याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये दुःख असतं. भले या जन्मामध्ये आपण चुकीचे कर्म केले नसतील, चुकीच्या इच्छा केल्या नसतील, पण कदाचित मागच्या जन्मामध्ये केला असेल, त्यामुळे आपल्याला या जन्मात दुःख भोगायला मिळते. तर जस्ट टॉलरेट, जसं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं, शीतोष्ण सुख दुःखदा आगाम अपायनो नित्यस्ताम तितिक्षस्व भारता, की जे काही दुःखद परिस्थिती आलेली आहे ती सहन करणे आणि भक्ती करत राहणे. असं जर करत असो तर पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की हे जे आपल्या मनात गोंधळ चाललेला असतो की हू इज रिस्पॉन्सिबल फॉर माय सफरिंग, तर वाय डोंट मेक टू मच ॲनालिसिस. ह्या गोष्टीचं जास्ती ॲनालिसिस नाही करायचं, नाही तर काय होतं, पॅरालिसिस बाय ॲनालिसिस. आपल्या डोक्याला पॅरालिसिस होऊन जातो, आपण त्याच गोष्टीमध्ये राहतो, मग आपला जप एक तर बंदच होऊन जातो, नाही तर व्यवस्थित होत नाही. कारण की काही काही गोष्टी जे किती विचार केला तर त्याचं उत्तर आपल्याला मिळणार नाही आहे. त्यापेक्षा छान हरे कृष्ण अँड बी हॅपी. तर आपण उद्या परत भेटूया नवीन चारोळीबरोबर. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर आजच्या श्लोकावरून एक आपण समजू शकतो, नो वन इज रिस्पॉन्सिबल फॉर आवर सफरिंग अँड डू ॲक्शन, अँड बिफोर टेकिंग ॲक्शन वी शुड हॅव टू थिंक प्रॉपरली, की आपण जे आपले कर्म करण्या अगोदर योग्य विचार केला पाहिजे. शास्त्रांच्या आधारे, साधू संतांच्या, गुरुच्या आधारे आपण योग्य विचार करून आपले कर्म केले पाहिजे. तर उद्या परत भेटूया नवीन चारोळीबरोबर. हरे कृष्णा. श्री राधा मदन गोपाल की जय, श्री प्रभुपाद की जय, श्रीमद् भगवद गीता की जय. हरे कृष्ण.